लग्न करत असताना प्रत्येकाची आवड वेगळी असते. मुलीची आवड काय आहे? सौंदर्य आहे. कन्यावर येते रूपम. एखादा चित्रपट तिने पाहिला असतो आणि तिला वाटतं ह्या हिरो सारखा माझा नवरा दिसायला सुंदर असला पाहिजे. फक्त त्याचं सौंदर्य बघतात, त्याचं बॅकग्राऊंड अजिबात बघत नाही. तो रात्री सरळ स्वतःच्या पायाने चालत येतो की लेझिम खेळत येतो की 4-5 माणसं त्याला उचलून आणतात, काहीच बघत नाही. काय तर म्हणतात मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मग मागचं काही बॅकग्राऊंड बघितल्या जात नाही, काही बघितल्या जात नाही, फक्त त्याचं सौंदर्य बघितल्या जातं. मग भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येते आपल्यावरती. भविष्यात दुःख भोगावं लागतं, भविष्यात पश्चाताप करावा लागतो. काय कारण? सौंदर्य पाहिलं. आमच्या महिला मंडळीचा स्वभाव असा आहे महाराज, ज्या वेळेला स्त्री जाते ना कपड्याच्या दुकानात, त्यावेळेला स्त्रीचा स्वभाव असा आहे, तिचं कपड्यात एवढं मन असतं की एक ड्रेस चॉईस करायचा असेल ना, ती 100 ड्रेस दुकानात बघते. दुकानवाला सर्वात जास्त महिला आल्या की कंटाळतो. त्याला माहित आहे एकच ड्रेस घेईल पण 100 पाहिल्याशिवाय राहणार नाही. एक ड्रेस घ्यायचा असेल तर 100 कपडे आलथा पालत आम्ही त्या ठिकाणी करतो. एक ड्रेस घेताना आम्ही कोणताच विचार, एक ड्रेस घेताना आम्ही एवढा विचार करतो 100दा, हा घेऊ तो घेऊ, 100दा ड्रेस बघतो. पण जीवनाचा जोडीदार निवडताना आम्ही कुठलाच विचार करत नाही. ड्रेस फाटणार आहे, आज पैसे एवढे आहे माणसाकडे, रोज नवीन कपडे विकत घेऊ शकतो. नवे नवे एखादा माणूस मेला ना, त्याला पेटवायला लाकडाची सुद्धा गरज नाही, कपड्याने पेटेल एवढे कपडे घरात आहे, काही कमी नाही कपड्याची. तरी तो एक ड्रेस महिनाभरात फाटणारा ड्रेस घेताना 100 वेळेला विचार करणाऱ्या मुली जीवनाचा जोडीदार निवडताना कुठलाच विचार करत नाही. आणि मग भविष्यात पश्चाताप करावा लागतो. आणि मग ती कुठलीच राहत नाही, ती माहेरची राहत नाही, ती सासरची राहत नाही, सगळ्यांच्या मनातून उतरलेली असते. म्हणून केवळ सौंदर्य बघू नका. कदाचित मुलाकडे प्रॉपर्टी कमी असली तरी चालेल, आवश्यक नाही त्याच्याकडे 10 मजली बिल्डिंग असावी. समजा त्याच्याकडे 10 मजली बिल्डिंग आहे आणि तो तुम्हाला एकही दिवस जीवनात सुख देऊ शकत नाही, त्या बिल्डिंगला काय त्या बिल्डिंगचं लोणचं घालणार आहात का? अजिबात नाही. मुलाकडे प्रॉपर्टी कमी असली तरी चालेल, पण तो चांगल्या कुळातला असला पाहिजे, चांगला वागणारा, तो तुम्हाला जीवनभर प्रेम देणारा असला पाहिजे. आजही तुमच्याकडे बघून हेवा वाटावा असं तुमचं प्रेम आहे. आजही तुमचं नख दुखलं तर तुमच्या पतीच्या डोळ्यात पाणी येतं असं तुम्ही केलेलं प्रेम आहे, तुम्ही सांभाळलेला संसार आहे. परंतु या संसारामध्ये जगत असताना दोघांना एकमेकाची काळजी वाटणं, दोघांना बघा, तरुण वय असं असतं, ते भाळण्याचं वय असतं, एकमेकावर भाळण्याचं ते वय असतं. पण जेव्हा भाळणं संपतं ना, तेव्हा उरतं, त्याला म्हणतात सांभाळणं. भाळतो तर कोणी महाराज, त्यात काही नवल नाही, पण ज्याला सांभाळणं जमलं त्याने जीवनाची खरी लढाई जिंकली. म्हणून लग्न करत असताना केवळ तो दिसायला कसा आहे हे बघू नका, त्याच्या घरातली लोक कशी आहे, त्याचं बॅकग्राऊंड कसं आहे, तो काय करतो, कुणासोबत राहतो, हे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. मुली बघतात फक्त सौंदर्य आणि दुसऱ्या दिवसापासून मग फुल पिऊन येतो घरी, रात्र दिवस मारहाण करतो. मग मात्र ते दुःख मग त्यामधून कोणी नाही सोडू शकत. ज्यानं लग्न जुळवलं ना, तो पण हात काढून घेतो. म्हणून केवळ सौंदर्याचा विचार करू नका. सौंदर्य आज आहे उद्या नाही. मुलगा कसा याचा विचार केला पाहिजे. एखादा सावळा असेल, एखादा गोरा असेल, देवाने हेच रंग निर्माण केले, हे काही माणसाने तयार केले नाही. ब्युटी पार्लर मध्ये जाऊन किती मेकअप केलं तरी काळा माणूस कधी पांढरा गोरा नाही होऊ शकत. तो थोडाफार दिसेल पांढरा दिसायला, तो गोरा नाही होऊ शकत. माऊली म्हणतात, ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटोनेने. ललाटावर लिहिलेला माणूस कधी बदलू शकत नाही. आजकाल सौंदर्य प्रसाधनं लोकांनी भरपूर काढलेली आहे. फेअर अँड लवली लगाओ 7 दिनों में निखार पाओ, हे सगळे मूर्ख बनवण्याचे धंदे आहे.
एकदा आम्ही प्रयोग केला होता, एका म्हशीला 6 महिने फेरेन लावली पण म्हैस काही अजून गोरी झाली नाही. म्हणून देवाने जो कोणता रंग दिलाय त्याचा स्वीकार करा. अरे सगळ्या रंगात श्रेष्ठ रंग जर कोणता असेल ना तर तो रंग कोणता आहे? पांडुरंग. कारण तो सुद्धा कसा आहे? काळा आहे. सगळ्या रंगात मिसळून जातो, सगळ्या रंगात रंगून जातो, तो आहे पांडुरंग. म्हणून कोणता रंग का असेना, त्वचा आणखी उजळेल संतूर संतूर, ट्रॅक्टर लावा संतूरचा, काही फरक पडणार नाही. सौंदर्याची आईला वाटतं जावई श्रीमंत असावा, बापाला वाटतं प्रतिष्ठान असावं, त्यानंतर भावाला वाटतं कुलवान असावा, आणि लग्नात येणारे वराडी मंडळी असतात त्यांना वाटतं काही नसलं तरी चालेल, फक्त लग्नात श्री बालाजीचा बेत असला पाहिजे म्हणजे आपलं जमलं. श्री बालाजी म्हणजे श्रीखंड, बासुंदी, लाडू आणि जिलेबी. पाणी सुटलं का तोंडाला? सुटलं असेल तर बनवा आणि आम्हाला पण तुमच्या घरी बोलवा. मुलींच्या दृष्टीने आवड आहे सौंदर्याची. नारदजी भगवान विष्णूकडे गेले, सौंदर्य मागितलं. हरिसन मांगो सुंदरताई, भगवान मुझे मेरा शरीर सुंदर बना दो. भगवंताने हात बंदर बनवला, कारण मायेची जाणीव करून द्यायची होती. ज्यावेळेला नारदजी त्या स्वयंवर मंडपामध्ये गेले ना, धवल फुलाची माला हातामध्ये घेऊन विश्वमोहिनी आली, घंटा नाद झाला. जसं नारदाला पाहिलं क्रोध आला तिला. मरकट बदन भयंकर देही, देखत हृदय क्रोध बातेही. सगळी नारदाची लाईनच सोडून दिली आणि नारदजी त्या ठिकाणी बसलेले असताना ती विश्वमोहिनी शेवटच्या रांगेमध्ये गेली आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान विष्णू बसलेले होते. भगवान विष्णूच्या गळ्यात तिने माळ घातली
आणि भगवान विष्णू तिला सोबत घेऊन आणि मग नारदजी विचार करायला लागले, बघा भगवान शंकरालाही माझा या ठिकाणी वर्चस्व सहन होत नाही. तिथून गेले आणि सरळ भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूने तोच प्रश्न केला, बहुत दिनों के बाद पधारे हो नारद जी, कहाँ बैठे थे, कहाँ गए थे, इतने दिन कहाँ थे? बोले समय नहीं था महाराज, हिमालय की गुफा में बैठा था, नाम स्मरण कर रहा था, करते करते समाधि लग गई, काम आया, काम को मैंने हराया. भगवान विष्णू विचार करतात, कालपर्यंत महाराज रामायण सांगत होते, आज कामाचं सांगत बसले. आपला बुवा बिघडला, आता बुवाला दुरुस्त केलं पाहिजे. काय करावं, माया केली भगवंताने. बिरचेऊ मगमहो नगर तेही सतजोजन विस्तार, श्रीनिवास पुरते अधिक महिमा विविध प्रकार. एक श्रीनिवासपूर नावाचं नगर वसवलं, त्या नगरीचा राजा शीलनिधी हे मायेने रचवलं देवाने. आणि त्याची एक सुंदर अशी कन्या होती, तिचं नाव आहे विश्वमोहिनी. रामायणामध्ये तिचं नाव विश्वमोहिनी सांगितलंय, शिव महापुराणमध्ये तिचं नाव श्रीमती सांगितलंय. विश्वाला मोहून टाकण्याची क्षमता तिच्यामध्ये, म्हणून ती विश्वमोहिनी, आणि कदाचित तिचं नाव त्या ठिकाणी श्रीमती असेल. त्या नगराच्या जवळून नारदजी जात होते. नारदजीने सुंदर नगर पाहिलं. आतमध्ये गेले तर अनेक देशोदेशीचे राजे महाराजे स्वयंवराकरिता आले होते. नारदजी जसे आले, शीलनिधी राजाने आपल्या कन्येला बोलवलं, तिचं नाव विश्वमोहिनी. तिला बोलवलं आणि नारदांना हात दाखवला. महाराज भविष्य सांगा, भविष्य. हात दाखवला. नारदजी हात बघतच नव्हते, तिच्या तोंडाकडेच बघत होते. नारदजी म्हटले, बाप रे, एवढं सौंदर्य जगात आहे हे जर मला आधी कळालं असतं तर सकाळी सकाळी कशाला पेपरला बातमी दिली असती, पठ्ठ्याने काम जिंकला, पठ्ठ्याने काम जिंकला, कामावर विजय मिळवला. आता लग्न करतो म्हणावं तर लोक म्हणतील, महाराज कालच तर सगळ्या पेपरला बातमी आली, तुम्ही कामाला जिंकलं ना, आता कसं काय लग्न करता? काय करावं? नारदाला काही सुचेना. शेवटी नारदाने काय केलं, शीलनिधी राजा म्हटला, महाराज अहो तोंडाकडे काय बघता, भविष्य सांगा, हाताकडे बघा. त्यामध्ये असं लिहिलं होतं की 14 ब्रह्मांडाचा नायक हिला पती म्हणून मिळणार आहे. नारदाने भविष्य उलट वाचलं. नारद म्हटला, ही ज्याच्या गळ्यात माळ घालणार आहे त्याला तो 14 ब्रह्मांडाचा नायक होणार आहे. उलट भविष्य वाचलं. नारदजी निघाले. का जा रे हो, समय नाही महाराज, काम आहे. रस्त्याने जायला लागले. मनात एकच विचार चाललाय, काय करावं म्हणजे ती मला मिळेल, काय करावं. विचार आला मनात की स्त्रीची आवडती गोष्ट जर कोणती असेल तर ती सौंदर्य आहे. कन्यावरे ते रूपम मातावितं पिता श्रुतम बांधवा कुलमिश्चन्ति मिष्ठान्नम् इतरे जनाः